नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषय पाहणार आहोत. गणित विषयाचा घटक नाणी आणि नोटा हे आपण आज पाहणार आहोत. तर मी आता तुम्हाला काही नाणी दाखवतो. ही नाणी तुम्ही ओळखायची आहेत. पहा बरे, हे नाणे कुणाला ओळखता येते का? किती रुपयाचे नाणे आहे हे? कुणी सांगू शकेल का? गुरुजी, हे 1 रुपयाचे नाणे आहे. बरोबर. आता आपण दुसरे नाणे पाहू. पहा बरे, हे नाणे किती रुपयाचे आहे? गुरुजी, हे 2 रुपयाचे नाणे आहेत. बरोबर. आता ओळखा पाहू, हे किती रुपयाचे नाणे आहे? कोण सांगू शकेल का? हे नाणे किती रुपयाचे आहे ते? गुरुजी, हे 5 रुपयाचे नाणे आहे. बरोबर. आता आपण पुढील नाणे बघू. ओळखा पाहू, हे नाणे किती रुपयाचे आहे ते? पाहिले आहे का कुणी? गुरुजी, हे 10 रुपये आहे. बरोबर, हे आहेत 10 रुपये. आता आपण काही नोटा पाहू. मी तुम्हाला आता काही नोटा दाखवतो आणि तुम्ही त्या ओळखायच्या आहेत. ओळखा पाहू, ही किती रुपयाची नोट आहे ती? ओळखा पाहू. गुरुजी, ही 1 रुपयाची नोट आहे. बरोबर, हा आहे 1 रुपया. आता पहा, ही नोट किती रुपयाची आहे ती? पाहिली आहे का कुणी कधी? कुणी सांगू शकेल का? गुरुजी, हे 2 रुपये आहेत. बरोबर. तर आता आपण तिसरी नोट पाहूया. किती रुपयाची नोट आहे ही? येते का ओळखता कुणाला? कुणी सांगू शकेल का? सांगा पाहू. गुरुजी, ही 5 रुपयाची नोट आहे. शाबास. तर हे होते 5 रुपये. आता पहा बरे, ही नोट किती रुपयाची आहे? ओळखता येते का कुणाला? गुरुजी, ही 10 रुपयाची नोट आहे. बरोबर, ही आहे 10 रुपयाची नोट. आता आपण पुढील नोट पाहूया. ओळखा पाहू, ही नोट किती रुपयाची आहे ती? गुरुजी, 20 रुपये आहेत. बरोबर. तर हे आहेत 20 रुपये. तर आपण 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये यांची नाणी पाहिली. तसेच 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये यांच्या नोटासुद्धा पाहिल्या. तुम्ही सर्वांनी छान नाणी आणि नोटा ओळखल्यात. या नोटांबरोबरच 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये आणि 2000 रुपये यांच्याही नोटा असतात. तर पुढील भागात आपण नाणी आणि नोटा कशा पद्धतीने सुट्ट्या करायच्या हे पाहू.